आजचा आपला विषय आहे व्यसनमुक्ती. प्राचीन काळापासून व्यसने केली जातात आणि ते सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न प्राचीन काळापासून चालू आहेत. गौतम बुद्धाने सुद्धा सांगितलं होतं नशील्या पदार्थापासून दूर राहावे, कारण ते दुःखाचे कारण बनते. आता बऱ्याच देशात वगैरे आहे की नाही, दारू विरोधी वगैरे चळवळी झाल्या, त्या चळवळींना संयमी चळवळ म्हणतात. तर संयमी चळवळीचा उद्देश काय होता बघा, त्यांचा उद्देश असा होता की दारूचे सेवन मर्यादित करणे किंवा पूर्णपणे वर्ज्य करणे. महात्मा गांधींनी या चळवळींना मोठे महत्त्व दिले होते आणि दारूमुळे होणाऱ्या सामाजिक अधोगतीवर त्यांनी भर दिला होता. या चळवळीचा उद्देश लोकांचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवन सुधारणे तसेच दारूच्या गैरवापरामुळे होणाऱ्या समस्यावर तोडगा काढणे हा होता. संयमी चळवळीची प्रमुख उद्दिष्ट काय होती बघा, अल्कोहोलचा वापर कमी करणे, सामाजिक समस्या सोडवणे, शिक्षण आणि जागृती, कायदेशीर बदल. आजही महाराष्ट्रात आणि इतरत्र दारूमुक्तीसाठी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत. दारूबंदीसाठी समाजसुधारकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध मार्गाने दारूविरोधी चळवळी चालवलेल्या आहेत. भारतात समाजसुधारकांनी दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी जनजागृती केली, व्यसनमुक्तीसाठी चळवळी उभारल्या आणि कायदे व नियमासाठी पण प्रयत्न केलेत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले आगरकर यांनी यासाठी कार्य केलेले आहे. जनजागृती आणि प्रबोधनामार्फत कार्य केले, व्यसनमुक्ती चळवळीमार्फत कार्य केले आणि महिलांना सक्षमीकरण केलेलं आहे. आता समाज सुधारकांनी कायद्यासाठी वगैरे नियमासाठी जे प्रयत्न केले, त्यामुळे आहे की नाही, मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 तयार झाला आणि त्यामध्ये 148 कलम आहेत बघा. तसंच महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण 17 ऑगस्ट 2011 लागू झालं. तर ते धोरण काय आहे आपण ते बघूया. महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 17 ऑगस्ट 2011 जाहीर झालं. ह्याची PDF मी तुम्हाला ग्रुपमध्ये वगैरे सोडून देईल बघा. तर हा व्यसनमुक्ती धोरण काय आहे बघा, भारत राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावरील बंदीचे मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले आहे. तर घटनेतील कलम 47 मध्ये सुद्धा मादक पदार्थाच्या संदर्भात कलम दिलेला आहे घटनेत सुद्धा. त्यानुसार आहे का नाही, हे मार्गदर्शक तत्व आहेत, त्यानुसार राज्य आहे का नाही कायदे किंवा नियम बनवू शकते समाजहितासाठी. तर बघा, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्याची बाब शासनाला विचाराधीन होती.